अशोक मोहितेला मारहाण करणारे तरुण आरोपी कृष्ण आंधळेचे मित्र वैजनाथ बांगर, अभिषेक सानपच्या स्टेटसवर आंधळेचा फोटो. दोन्ही तरुणांनी कृष्ण आंधळेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्टेटस ठेवलेलं. राहुल सोलापूरकर जिथे दिसेल तिथे ठेचा, अशांना गोळ्या घालाव्यात असं मला वाटतं. राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानावर उदयनराजे आक्रमक. राहुल सोलापूरकर ही औरंगजेबाची औलाद, फडणवीसांनी अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. उदयनराजे आक्रमक. राज्यभरातील तीव्र रोषानंतरही राहुल सोलापूरकरच्या सुद्धा मुजोरी. एखाद्या शब्दावरून केस का काढताय? भावना दुखावल्यास लाच शब्द मागे घेतो. राहुल सोलापूरकरचं वक्तव्य. शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर ठाकरे गट आक्रमक. अभिनेता राहुल सोलापूरकरच्या घरासमोर प्रतिमेला जोडे मारत आंदोलन. सोलापूरकरला अटक करण्याची मागणी. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत. कोणी काही बोलत असतील तर आमच्या भावना भडकणारच. नितेश राणे यांचा संताप. भविष्यामध्ये उगाच कोणी वळवळ करण्याचा प्रयत्न करू नये असाही दिला इशारा. पुण्यामधल्या भांडारकर इन्स्टिट्यूटकडून राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाईची तयारी. राहुल सोलापूरकर यांना विश्वस्त पदावरून हटवण्याची शक्यता. भांडारकर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची लवकरच बोलावली जाणार बैठक. गेल्या 2 वर्षांपूर्वी राहुल सोलापूरकर भांडारकर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त. राहुल सोलापूरकरांच्या पुण्यामधल्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त. 5 पोलीस पिंजरा व्हॅनसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. कालच्या आंदोलनानंतर सोलापूरकरांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त. अभिनेता राहुल सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. आमदार अमोल मिटकरींची राज्यपालांना पत्र लिहून मागणी. सोलापूरकरनं माफी मागितली असली तरी त्याला माफ करू नये, पत्रामध्ये मागणी. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये राहुल सोलापूरकरच्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात मराठा समाज आक्रमक. सोलापूरकरच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त. वाल्मिकवर 302 आणि मकोका लावलाय का ही शंका, तर विष्णू साठेनं बड्या नेत्याला फोन केल्याचा संशय. जरांगींची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंचे मोबाईल जप्त करा, जरांगींची मागणी. वाल्मिक कराड, विष्णू साठे अण्णा मोरेंच्या आश्रमात मुक्कामी होते. अण्णा मोरेंच्या मुलांनी कराड साठेला लपवलं होतं. अण्णा मोरे आणि त्यांची मुलं पुरावे नष्ट करू शकतात. तृप्ती देसाईंकडून शंका व्यक्त. संतोष देशमुखांच्या हत्येसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, प्रत्येकावर कारवाई होणार. बीडच्या आष्टीमधून मुख्यमंत्र्यांचा इशारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे बाहुबली. फडणवीसांशिवाय आम्हाला कुणाकडून अपेक्षा नाही. सुरेश धस यांचं वक्तव्य. मेरे पास देवेंद्र फडणवीस है, धस यांचं विधान. फडणवीसांना बाहुबली म्हणालेले सुरेश धस मला शिवगामी म्हणायचे, त्यामुळे फडणवीसांबद्दल माझ्या मनामध्ये नेहमीच ममत्व भाव. पंकजा मुंडेंचा सुरेश धस यांना टोला. उद्धवजींशी संबंध खूप खराब अशी परिस्थिती नाही, पण जवळ येत आहोत आणि पुन्हा सोबत येऊ अशीही स्थिती नाही. ठाकरेंनी भेट घेतल्यानंतरच्या तर्कवितर्कांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण. व्यक्तिगत संबंध जपणं ही महाराष्ट्राची परंपरा. फडणवीसांच्या ठाकरेंवरच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ हा वेड्यांचा बाजार. सागर आणि वर्षा बंगल्यामध्ये 5 पावलांचं अंतर. फडणवीसांना तत्काळ वर्षा बंगल्यावर जायला हवं, राऊतांचं वक्तव्य. संजय राऊत सडलेला आंबा काहीच कामाचा नाही. शिवसेना स्टाईलनं संजय राऊताला भर चौकामध्ये हाणलं पाहिजे. मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.70% मतदान. सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान. 8 तारखेला मतमोजणी. 3 एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला धक्का. राजधानी दिल्लीमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार. पोल डायरीनुसार भाजप 42 ते 50 जागा, आपला 18 ते 25 जागा, तर काँग्रेसला 2 जागा मिळण्याचा अंदाज. पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपची सत्ता. भाजपला 42-50 जागांचा अंदाज, तर आपला 18-25 जागांचा अंदाज. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये आपला धक्का. भाजपला 39-44 जागांचा अंदाज, तर आपला 25-28 जागांचा अंदाज. काँग्रेसला फक्त 2 ते 3 जागा. माइंड ब्रिंगच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये आपचं सरकार. आपला 44-49 जागांचा अंदाज, तर भाजपला 21-25 जागांचा अंदाज. मॅट्रिक्सच्या पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपला 35 ते 40 जागा, तर आपला 35 ते 36 जागा. काँग्रेसला 0 ते 1 जागा मिळण्याचा अंदाज. दिल्लीमध्ये भाजप निवडून येईल, मला अपेक्षा. भाजपची सत्ता येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर जकात नाक्याच्या जागेवर वाहतूक आणि व्यावसायिक केंद्र. 131 खोल्यांचं तारांकित हॉटेल उभारणार. मांडूप संकुलामध्ये नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प. जुलै 2028 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न. 2000 दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार. पत्रासाळीमधील 672 मूळ रहिवाशांची 17 वर्षांची घराची प्रतीक्षा संपणार. म्हाडाकडून पुनर्वसित इमारतींना निवासी दाखला प्राप्त. घराचं वितरण करण्याचा मार्ग मोकळा. ठाण्यामधल्या अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली शहरांमधील पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रावर दुरुस्तीचं काम केले जाणार. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट विस्तारीकरणाच्या कामाचा
जनशताब्दी तेजस एक्सप्रेसला फटका. कोकणातून मुंबईमध्ये येणाऱ्या रेल्वे गाड्या 28 फेब्रुवारीपर्यंत सीएसएमटी स्थानकाच्या ऐवजी दादरपर्यंतच धावणार. नवी मुंबईच्या आरटीओचा मुजोर रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा. भाडे नाकारणं तर कधी मीटर न टाकता सरसकट भाडे आकारण्याचा प्रवाशांना फटका. मुंबई महानगरपालिका वर्षभरात 25 आपला दवाखाना सुरू करणार. नागरिकांकडून आपला दवाखान्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. मोफत आणि घराजवळ उपचार मिळणार. वडपे ठाणे दरम्यानच्या रस्त्याचं 8 पदरीकरण आणि काँक्रिटीकरणाचं सतत काम पूर्ण. जूनपर्यंत नाशिक प्रवास जलद आणि वाहतूक कोंडीमुक्त होणार. रिक्षा टॅक्सीच्या मीटर रिकॅलिब्रेशनच्या साठी 700 रुपये. 30 एप्रिलपर्यंतची मुदत. रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये 3 रुपयांची वाढ झाल्यानं रिकॅलिब्रेशन करणं अनिवार्य. पुण्यामध्ये अवजड वाहनांना 24 तास बंदी. गंभीर अपघात रोखणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना. वाहतूक पोलीस शहरामध्ये रेड झोन तयार करणार. दुय्यम निबंधक कार्यालयाचा लवकरच कायापालट होणार. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये 27 दुय्यम निबंधक कार्यालयांचा समावेश. किसान विशेष रेल्वे पुन्हा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून हालचाली सुरू. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून पाठपुरावा. शेतीमाल लांब पल्ल्याच्या बाजारपेठांमध्ये पोहोचण्यासाठी विशेष रेल्वे सुरू करण्यात आली होती. नागपूरहून कुंभमेळ्यासाठी 4 विशेष गाड्या सोडण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. कुंभमेळ्यामधल्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान विशेष गाड्या सोडण्यात येणार. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ई ऑफिस प्रणाली सुरू. नागरिकांना 10 प्रकारची कागदपत्र ऑनलाईन पद्धतीनं घर बसल्या मिळणार. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी नाशिक महापालिका 140 अभियंत्यांची पदं भरणार. तांत्रिक मनुष्यबळाचा तुटवडा दूर करण्यासाठी पदं भरण्यास राज्य शासनाची मान्यता. नागपूरच्या क्रिकेट रसिकांसाठी मेट्रोची सेवा रात्री 11:30 पर्यंत. आज भारत आणि इंग्लंडचा अखेरचा T20 सामना. मागेल त्याला सौर कृषी पंप. महावितरणचे 100 दिवसांचं उद्दिष्ट 60 दिवसामध्ये पूर्ण. 16 मार्चपर्यंतचं उद्दिष्ट 4 फेब्रुवारीलाच पूर्ण. राज्य शासनाकडून राज्य मार्ग परिवहन मंडळाला सवलत मंजूर मूल्य. एसटीला दर महिन्याला 350 कोटी रुपये मिळणार असल्याची अधिकाऱ्याची माहिती. भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता राम मंदिर ट्रस्टकडून आरतीच्या वेळेमध्ये बदल. दर्शन घेण्यासाठी भक्तांना जास्त वेळ मिळणार. भारत कृषी रसायनांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार ठरला. गत आर्थिक वर्षामध्ये 45,000 कोटी रुपयांच्या रसायनांची निर्यात. बोर्डाच्या परीक्षेला अतिरिक्त 10 मिनिटं विद्यार्थ्यांना वेळ मिळणार. 12वीची 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा पार पडणार. पुण्यामध्ये दूषित पाण्यामुळेच जीबीएस रुग्णांमध्ये वाढ. पुणे पालिकेकडून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग. कळवा, मुंब्रा आणि दिवा इथे शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार. एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती केली जाणार. 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार. कल्याण शिळफाटा रोडवर रात्री 12पासून 5 दिवस जड वाहनांना बंदी. निळजेजवळच्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी 5 दिवस वाहतुकीमध्ये बदल. 10 फेब्रुवारीपर्यंत जड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. जळगावमध्ये ठाकरे गटाकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात. मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात. जळगावमध्ये शिक्षण अधिकाऱ्यांना साखर देत मनसेचं अनोखं आंदोलन. विद्यार्थ्यांना साखर गोळा करण्याचे शासन निर्णयाचा निषेध. नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर. अतिक्रमणधारकांना पालिकेकडून नोटीस. नंदुरबारमध्ये वाळू तस्करांकडून तलाठ्याला मारहाण. जिल्ह्यामध्ये तलाठ्यांकडून कामबंद आंदोलन सुरू. धुळे पालिकेचा मालमत्ता कर 6% कमी करण्याचा निर्णय. महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटलांचा निर्णय. धुळ्यामधल्या 557 ग्रामपंचायतीच्या सरपंचाचं मानधन रखडलं. रखडलेलं मानधन लवकरात लवकर मिळावं, अन्यथा आंदोलनाचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यामधील आदिवासी आश्रमशाळांच्या वेळेमध्ये बदल. 11 ते 5 या वेळेमध्ये शाळा आणि शैक्षणिक काम होणार. अक्कलकुवा ते पुणे बस सेवा बंद. लवकर बस सुरू करा, विद्यार्थ्यांसह नोकर वर्गाची मागणी. परभणी जिल्ह्यामध्ये साखर कारखान्याचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यामध्ये असून कारखान्यावर मिळेल त्या वाहनाद्वारे शेतकऱ्यांकडून ऊस नेण्यात येतोय. गाळपासाठी कमी कालावधी असल्यानं शेतकऱ्यांकडून कारखान्यावर ऊस नेण्याची लगबग. धुळे जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम सुरू. 3,89,214 घरांची तपासणी. 14 फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येणार. नांदेड वसमत महामार्गावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचं रास्ता रोको आंदोलन. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी नांदेडचे शेतकरी आक्रमक. हातकणंगले इथल्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील लाखो लिटर रसायनयुक्त पाणी थेट पंचगंगा नदीला सोडलं जात असल्याचा प्रकार. यामुळे ओढ्यालगतच्या विहिरी, कूपनलिका यांचं पाणी दूषित. वारंवार तक्रार करून देखील प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी. परभणी जिल्ह्यामध्ये साखर कारखान्याचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यामध्ये असून कारखान्यावर मिळेल त्या वाहनाद्वारे शेतकऱ्यांकडून ऊस नेण्यात येतोय. गाळपासाठी कमी कालावधी असल्यानं शेतकऱ्यांकडून कारखान्यावर ऊस नेण्याची लगबग.
अमरावतीमध्ये संत्रा पिकावर किड्यांचा प्रादुर्भाव, संत्रा उत्पादक शेतकरी संकटात, फवारणीचा खर्च वाढला. वाशिम जिल्ह्यामध्ये संत्रा हंगाम सध्या जोरात सुरू. संत्र्याला 45,000 ते 50,000 रुपये प्रति टनचा दर. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नाफेडला सोयाबीन खरेदीसाठी 20 ते 25 दिवस वाढवून द्या. परभणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. 6 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी करता येणार. यामुळे 20,000 शेतकऱ्यांचे सोयाबीन 2 दिवसामध्ये खरेदी करण्याचं प्रशासनाला आव्हान. तर हमीभाव खरेदीची मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची दररोज 4 ते 5,000 आवक. मक्याला सरासरी 2,312 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव. चंद्रपूर जिल्ह्यामधील वाघ शिकारी टोळीच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर वन विभाग सतर्क. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात शोध अभियान. अधिकारी कर्मचारी उतरले रस्त्यावर. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सोलार प्रकल्पामधून येणारा आर्थिक मोबदला मठाला देण्यास भोपे पुजाऱ्यांचा विरोध. मंदिर संस्थानानं मनमानी केली तर उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा पुजारी मंडळाचा इशारा. नांदेडच्या नाफेड खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा. नाफेडमध्ये सोयाबीन खरेदीचा उद्या शेवटचा दिवस. नाफेड खरेदी केंद्रावर शेतकरी 4 दिवस मुक्कामी. छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसरातून अपहरण झालेल्या 7 वर्षीय मुलाची पोलिसांकडून सुखरूप सुटका. पोलीस आयुक्तांच्या प्रवीण प्रभात यांच्या नेतृत्वात पोलिसांची मोठी कामगिरी. जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामधल्या ब्रह्मपुरी परिसरातून मुलाची सुटका. साखरेच्या दरामध्ये क्विंटल मागे 100 रुपयांची वाढ. उत्पादनामध्ये घट झाल्यानं किरकोळ आणि घाऊक बाजारामध्ये दरामध्ये वाढ. येत्या काही दिवसात आणखी दरवाढ होण्याची शक्यता. शेवगावमधील नामदेव दहातोंडे हत्या प्रकरण. नामदेव दहातोंडेंच्या मुलानं घेतली गुणरत्न सदावर्तेंची भेट. आम्हाला न्याय मिळावा. गौतम दहातोंडेंची सदावर्तेंकडे मागणी. मध्य प्रदेशमध्ये शिकार करताना वाघ रानडुकरासह विहिरीमध्ये पडला. पेन्स व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शिवणी रोड गावामधली घटना. वन विभागाकडून दोघांचं रेस्क्यू. पुण्यामधल्या शिवाजीनगर डेक्कन भागामध्ये आज वीज पुरवठा बंद राहणार. मेट्रो आणि महापारेषणच्या अत्यावश्यक विद्युत कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार. दिल्लीमध्ये मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली या विषयावर परिसंवाद. यावेळेला खासदार मेधा कुलकर्णी, खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळेंमध्ये गप्पांची जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. जळगावमध्ये मधमाशांच्या हल्ल्यामध्ये पुजाऱ्याचा मृत्यू. अमोल शुक्ल असं 38 वर्षीय मयत पुजाऱ्याचं नाव. जळगावच्या पारोळ्यामध्ये महामार्गावर गॅस टँकरचा अपघात. टँकर चालक जखमी. रुग्णालयामध्ये उपचार सुरू. जळगाव नगर परिषदेकडून मोकाट श्वानांना पकडण्याची मोहीम सुरू. श्वानांच्या हल्ल्यामध्ये 2 बालक जखमी. मोफत अन्नछत्रासंदर्भात शिर्डी संस्थानचा महत्त्वपूर्ण निर्णय. भाविकांना भोजनासाठी आता टोकन घेणं बंधनकारक. मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली. सुजय विखेंचा दावा. दाव्यानंतर संस्थानचा निर्णय. लोकांनी उपचारासाठी निधीची वाट पाहायची का? मुंबई उच्च न्यायालयाचं सरकार. सार्वजनिक आरोग्य विभागाला सवाल. तर आरोग्य वैद्यकीय शिक्षण विभागाला भूमिका मांडण्याचे निर्देश. 1 तोळा सोन्याचा भाव 84,000 रुपयांवर. गेल्या फक्त 36 दिवसात सोन्याच्या भावामध्ये तब्बल 8,161 रुपयांची वाढ. पुढच्या काळामध्ये 90 पार करण्याचा अंदाज. लातूर महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 72 फूट उंचीचा पुतळा उभारणार. पालिकेसमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या मैदानावर हा पुतळा साकारण्यात येणार. तुळजाभवानी मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्याच्या मागणीला पाळीकर पुजारी मंडळाचा विरोध. तर कायदेशीर आणि धार्मिक बाबींचा विचार करून निर्णय घेणार. जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. स्कूल बस ओनर्स असोसिएशनकडून 18% भाडेवाढ करण्याचा निर्णय. 1 एप्रिलपासून भाडेवाढ लागू होणार. पालकांच्या खिशाला कात्री. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये सरकारी वकील बदलला. राज्य सरकारकडून अमित देसाईंची सरकारी वकील म्हणून नियुक्ती. हितेन वेणुगावकरांच्या ऐवजी अमित देसाई आता युक्तिवाद करणार. शेगाव तालुक्यामधील केस गळती होत असलेल्या गावामध्ये आयसीएमआरकडून पुन्हा एकदा रक्ताचे नमुने गोळा. नागरिकांमध्ये संभ्रम. तर 4 रुग्णांचे महिनाभरापूर्वी रक्ताचे नमुने घेतले होते त्यांचे पुन्हा रक्ताचे नमुने घेतले. आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर अमोल गीतेंची माहिती. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी नाशिक महापालिका 140 अभियंत्यांची पदं भरणार. तांत्रिक मनुष्यबळाचा तुटवडा दूर करण्यासाठी पदं भरण्यास राज्य शासनाची मान्यता. जगामधील सर्वात बुटक्या म्हशीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. साताऱ्याच्या कृषी प्रदर्शनामध्ये राधा नावाच्या म्हशीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधल्या केंद्रा खुर्दमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बाल आनंद मेळावा संपन्न. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग. जागतिक खो खो स्पर्धेमधील विजेत्या संघातील अश्विनी शिंदेसह इतर खेळाडूंची धाराशिवमध्ये मिरवणूक. खेळाडूंचा मोठ्या प्रमाणात सहभाग. शिर्डी महापरिक्रमा महोत्सवाला उभ्या रिंगण सोहळ्यानं सुरुवात. शिर्डीकरांनी प्रथमच अनुभवला अश्वरिंगण सोहळा. सूत्र हाती घेता ट्रम्प यांच्याकडून अमेरिका फर्स्ट धोरणाची कठोर अंमलबजावणी सुरू. अमेरिकन हवाई दलाच्या विमानातून पहिली खेप अमृतसरमध्ये दाखल. बेकायदा स्थलांतरित भारतीयांना परत मायदेशात पाठवण्यास सुरुवात. अमेरिकेमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या 205 भारतीयांना बाहेर काढलं. भारतीयांना घेऊन अमेरिकेचं विमान अमृतसरमध्ये दाखल. 205 पैकी 104 जणांची ओळख पटली. गुजरातचे 33 तर महाराष्ट्रामध्ये 3 नागरिक असल्याची माहिती.
चीनचं अमेरिकेला प्रत्युत्तर, अमेरिकेच्या वस्तूंवर लावलं 15% आयात शुल्क. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फर्स्ट अमेरिका धोरणाची आक्रमक अंमलबजावणी, तर इतर देशांकडून सुद्धा अमेरिकेला प्रत्युत्तर. ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. दोघांमध्ये एआय धोरणावर चर्चा. वरंदघाट रस्त्यावर बोरच्या हद्दीमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे धुळीचं साम्राज्य, मार्गावरील धुळीनं प्रवासी हैराण. डोंबिवलीमध्ये विजेचा लपंडाव सुरू, परीक्षा जवळ असल्यानं 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे हाल, काँग्रेसकडून निवेदन देत आंदोलन करण्याचा इशारा.